चहा पिण्यासाठी तुम्ही जर टपरी किंवा कॅन्टीनमध्ये गेला असाल तर तुम्ही सोबत क्रीम रोल, टोस्ट किंवा खारी घ्याल। या सगळ्यात एक नाव हमखास दिसतं, ते म्हणजे मालपाणी। शुद्ध शाकाहारी बेकरी उत्पादने ही ब्रीदवाक्य घेऊन मालपाणी ब्रँडने लोकांच्या मनात आणि जिभेवर आपली जागा निर्माण केली आहे। इतर कंपनीच्या मानाने मालपाणीचे क्रीम रोल जास्त पसंत केले जातात, कारण ते कुरकुरीत आणि जिभेवर विरघळतात। शिवाय संपूर्ण शाकाहारी असल्यामुळे शाकाहारी लोकांची पहिली पसंती मालपाणी असते। पुण्यातील खवये देशभरात प्रसिद्ध आहेत, तसंच मालपाणी ब्रँडही पुण्यातून सगळीकडे पसरला आहे। चला तर मग जाणून घेऊया या मालपाणी ब्रँडची गोष्ट। कोणतीही पार्श्वभूमी नसताना एखाद्या व्यवसायात उतरणं हे आव्हानात्मक असतं, पण पुण्यातील सचिन मालपाणी यांनी हे आव्हान स्वीकारलं आणि 1999 मध्ये पुण्यातील रविवार पेठेत बेकरी प्रोडक्ट्सचं दुकान सुरू केलं। व्यवसायाचा कुठलाही अनुभव नसताना त्यांनी संपूर्ण शाकाहारी बेकरी पदार्थाचा नवीन ट्रेंड सुरू केला। सचिन मालपाणी यांनी बेकरी व्यवसाय सुरू करण्यापूर्वी 8 ते 9 वेगवेगळ्या खाद्यपदार्थाचे व्यवसाय देखील केले होते। घरी तयार केलेला ब्रेड, बिस्किट स्थानिक दुकानदारांना विकणे हे त्यांनी बरीच वर्षे केलं होतं, पण मोठ्या प्रमाणावर पुरवठा करण्यासाठी त्यांनी काही बेकरींसोबत संपर्क साधला। सुरुवातीला त्यांनी बेकरीला ऑर्डर्स देऊन ब्रेड, खारी तयार करून घेतली, पण वेळेवर माल न मिळणे, वजनात घट, चवीत फरक असे अनुभव त्यांना येऊ लागले, ज्यामुळे त्यांच्या मालाची मागणी कमी झाली आणि व्यवसाय काही काळ बंद करावा लागला। पण सचिन यांनी धीर सोडला नव्हता। सचिन मालपाणी यांनी शाकाहारी क्रीम रोलवर आपलं लक्ष केंद्रित केलं। त्या काळात पुण्यातील कॅम्प भागात इराणी बेकरीचा खप सर्वाधिक होता, पण स्पर्धेचा विचार न करता सचिन यांनी पुण्याची ओळख असलेल्या अमृततुल्य चहाच्या टपऱ्यापासून सुरुवात केली आणि छोट्या मोठ्या हॉटेलमध्ये जाऊन आपल्या शाकाहारी क्रीम रोलची माहिती दिली आणि मार्केटिंग केलं। बेकलाईट क्रीम रोल या नावाने मालपाणी यांचे क्रीम रोल बाजारात उपलब्ध झाले। पुण्यात शाकाहारी व्यक्ती आणि कुटुंबाचे प्रमाण जास्त असल्यामुळे मालपाणी यांच्या शाकाहारी बेकरी पदार्थांना पुणे, पिंपरी चिंचवड येथे कमी काळात मान्यता मिळाली। 70 स्क्वेअर फूट जागेत सुरू केलेले दुकान आज एका मोठ्या व्यवसायात रूपांतरित झालं होतं। मालपाणी सुरुवातीला केवळ 10 ते 15 शाकाहारी क्रीम रोल पॅकेट तयार करायचे। उत्पादन क्षमता वाढून अधिक ठिकाणी विक्री करू शकतो हे त्यांच्या लक्षात आलं। त्यांनी सातारा रोडवर सिटी प्राईम सिनेमा समोर 900 स्क्वेअर फूट जागा भाड्याने घेतली आणि तिथे खारी, क्रीम रोल याचे उत्पादन सुरू केले। अधिक उत्पादन झालेला माल लक्ष्मी रोड, डेक्कन, स्वारगेट येथील दुकानामध्ये विक्रीसाठी ठेवला। 2010 मध्ये उत्पादन क्षमता वाढवून बेकरी पदार्थाचं उत्पादन केंद्र आंबेगाव येथे स्थलांतरित केलं। बेकलाईट क्रीम रोलची वाढती मागणी लक्षात घेऊन पॅकिंगमध्ये सुधारणा केली आणि वितरकांची संख्या देखील वाढवली। गव्हाचे बिस्किट, टोस्ट, चॉकलेट टोस्ट, मिल्कशेक असे पदार्थ शुद्ध शाकाहारी प्रमाणात बाजारात विक्रीस आणले, ज्याला लोकांची पसंती मिळाली। सचिन मालपाणी यांनी सध्या कस्तुरी ब्रेड नावाने चकली, भाकरवडी, शंकरपाळे, खारीपुरी विक्रीवर लक्ष केंद्रित केलं आहे। 2010 पासून मालपाणी यांची कंपनी पब्लिक लिमिटेड झाली आहे। त्यांच्याकडे 4 ते 4.5 टन बेकरी पदार्थ उत्पादन क्षमता आहे। 2014 पासून सिंगापूरला मालाची निर्यात होत आहे आणि इतर देशांमध्येही निर्यात करण्याचा प्रयत्न त्यांचा चालूच आहे। आज कंपनीचं एकूण नेटवर्क 100 कोटी एवढं आहे। पुणेकरांना शाकाहारी क्रीम रोलचा पर्याय उपलब्ध करून सचिन यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे।